नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या सर्व काही बातम्या बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। सुरुवातीलाच मोठी बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती 2000 रुपये जमा झाले का? कारण की 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांचं चांगलं उत्पन्न दुपटीने 8 पटीने वाढल्याचा केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचा दावा। आम्ही शेती क्षेत्रासाठी गांभीर्याने उपाययोजना केल्या, असं देखील कृषी मंत्री चव्हाण म्हणाले। हिंगोली जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा। अतिवृष्टीने खरीप पिकांचे झाले होते नुकसान। पीक विमा परताव्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार, पुढे बघूया। बुलढाणा जिल्ह्यातील शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांसाठी 12 कोटींचा निधी मंजूर। धान्याऐवजी पैसे मिळणार, प्रति लाभार्थी 170 लवकरच खात्यावरती जमा होणार। सध्या जर बघायला गेलं तर आता शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती धान्याऐवजी रोख रक्कम जमा करण्याचा सरकारचा निर्णय। आले बियाणाच्या गाडीला 25 ते 26 हजार रुपयांचा दर। बियाणे खरेदीस सुरुवात, दरामध्ये 4 ते 5 हजारांची घट। आगामी लागवडीसाठी आले पिकाच्या बियाणाच्या खरेदीस सुरुवात झाली असून साधारणतः 500 किलोच्या गाडीस 25 ते 26 हजार रुपयांचा दर मिळत असल्याचं सध्या चित्र आहे। उन्हाच्या चटक्यात सातत्यपूर्ण वाढ, वादळी पावसाचा अंदाज कायम। कमाल तापमानामध्ये वाढ होत असल्याने कोकण आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे। यातच वादळी पावसाचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे सतर्कतेचा इशारा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे। राज्यातील साधारणतः 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यात आले। धर्मांतरितांना मागासवर्गीय दर्जा मिळणार नाही। सुप्रीम कोर्ट, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जाती दर्जाचा दावा करण्याचा अधिकार। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार। अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर आहेत रुपाली चाकणकर। सध्या जर बघायला गेलं तर खरात प्रकरणामध्ये आता रुपाली चाकणकरांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती। राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, सतर्कतेचा देखील इशारा। राज्यामध्ये पुन्हा पावसाला अनुकूल वातावरण झाले असून काही भागामध्ये पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। ट्रम्प यांची मोदीशी चर्चा, होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याबाबत सहमत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरती संपर्क साधत पश्चिम आशियातील तणावावरती चर्चा केली। पेट्रोल नंतर आता मिशन डिझेल गाड्यांमध्ये तांदळाचे इथेनॉल ओतणार, केंद्र सरकारचा मोठा गेम चेंजर प्लॅन। युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी 7 नवीन समूहांची स्थापना, मोदी यांची माहिती। टीम इंडियाप्रमाणे काम करण्याचे मोदी यांनी केले आवाहन। साखर कारखानदारीला सावरण्यासाठी ॲक्शन प्लॅन, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले समिती स्थापनाचे आदेश। राज्यातील साखर कारखान्यांच्या आर्थिक कोंडीवरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। भोंदूबाबा खरात सोबतचा बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल झाला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मला बदनाम करण्याचा डाव, असं बच्चू कडू म्हणाले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। महाराष्ट्र 2 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा ओलांडणारे पहिले राज्य। IPO बाजारामध्ये फायनान्शियल सेक्टरचा दबदबा, भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचा ओघ सातत्याने वाढत असून यामध्ये आता महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। खरात प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये अशोक खरात प्रकरणावरती सविस्तर निवेदन करत या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल, केंद्र व राज्य सरकारांना नोटिसा जारी। खोट्या खटल्यांपासून लोकांना वाचवा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली। युद्ध दीर्घकाळ चालल्यास संपूर्ण जगावरती परिणाम, पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन। इराण अमेरिका युद्धावरती राज्यसभेमध्ये बोलत असताना मोदी म्हणाले, जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील।
चुकारे रखडल्याने बळीराजा आर्थिक कोंडीमध्ये. गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाची आधारभूत धान खरेदी केंद्रावरती विक्री करून 4 महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक दमडी सुद्धा जमा नाही. शेतात जाणाऱ्या 3 महिलांना भर दिवसा चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र तोडून चोरटे पसार. वसमत तालुक्यातील अपडेट बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प विरोधामध्ये मोदींचा एकही शब्द नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरती राहुल गांधींची टीका. सध्या जर बघायला गेलं तर राहुल गांधी यांची मोदींवरती टीका. महुळाच्या मधाची किंमत 9 लाख रुपये. खरातचे काळे धंदे सांभाळणारा मंत्र्याचा नातेवाईक. चिंचोक्याच्या खड्याची लाखाला विक्री. खरात प्रकरणी तपास मोहीम सुरू. अल्पवयीनांच्या सोशल मीडिया वापरावरती धोरण लवकरच. राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावरती नियंत्रण आणण्यासाठी शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतर ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची सखोल चौकशी होणार. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगमातून सुरू असलेला वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्यामध्ये येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली असून चौकशी होणार. अजित पवार अपघात प्रकरणावरून सरकारवरती रोहित पवार यांचा हल्लाबोल. FIR नोंदणीपासून तपासापर्यंत गंभीर प्रश्न. सत्तेत आल्यावरती कारवाईचा इशारा. सध्या जर बघायला गेलं तर अजित पवार अपघात प्रकरणावरून अद्याप देखील या ठिकाणी पूर्णपणे तपास लागला नाही. यामुळे आता रोहित पवार आक्रमक झाले असून सरकारवरती जोरदार टीका केली. एका बाजूला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट. रब्बी पिकांना मोठा फटका. शेतकरी चिंतेमध्ये. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळीचं सावट असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. शेतकरी मित्रांनो, आपण ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी समोर आली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला. PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर मग सर्वांचे लक्ष लागले नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता जमा झाला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर मग आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले ते म्हणजेच की पीक विमा कधी जमा होणार. आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो तो खरीप हंगामाचा पीक विमा अखेरकार मंजूर व्हायला सुरुवात झाली असून साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जर बघायला गेला तर शेतकऱ्यांचा पीक विमा आता मंजूर व्हायला सुरुवात झाली असून लवकरच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती आता पोर्टलवरती दिसायला सुरुवात झाली असून लवकरच पीक विमा जमा होणार. 7/12 फेरफार घोटाळा उघड. 1.5 लाख शेतकरी बाधित. कलम 155चा गैरवापर. सरकारची कबुली. राज्यातील महसूल विभागाचा मोठा घोटाळा उघडीस आला असून 7/12 उतऱ्यात फेरफार करून तब्बल 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक. प्लॅस्टिक फुलांच्या बाजारावरती कडक कारवाई. महापालिकांनाही अधिकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. सध्या जर बघायला गेलं तर प्लॅस्टिक फुलांच्या बाजारावरती देखील आता कडक कारवाई होणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. अखेर बारामती विमान दुर्घटनेत गुन्हा दाखल. रोहित पवारांच्या लढ्याला कर्नाटकामधून यश आले असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती विमान दुर्घटनेचा आता या ठिकाणी कर्नाटकामध्ये गुन्हा दाखल झाला असून रोहित पवार यांना दिलासा मिळाला. CCI खरेदीत मोठा घोटाळा. शेतकऱ्यांच्या नावावरती व्यापाऱ्यांचा डल्ला. सध्या जर बघायला गेलं तर CCI खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याची माहिती समोर आली असून आता या प्रकरणी चौकशी होणार असल्याची देखील माहिती. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी हप्त्यासाठी सरकारकडून 277 कोटींचा निधी मंजूर. लवकरच खात्यावरती जमा होणार 1500 रुपये. शासन निर्णय जारी झाला असून आता बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार. 2077 कोटींचा निधी मंजूर झाला. आम्ही कोणत्याही अटीविना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, अन्नदात्याला अटीतटीचा सामना करायला न लावता कर्जमुक्त केले, असे उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये निरोपाच्या भाषणामध्ये बोलताना म्हटले आहे. अटी शर्तीविना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असं ते म्हणाले. शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत. साधारणतः 1700 कोटींपेक्षा अधिकचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे. राज्यातील साधारणतः 89 ते 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मतभेदांपलीकडील नातं अधोरेखित. फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंची मनमोकळेपणाने स्तुती. सध्या जर बघायला गेलं तर राजकारणातील कट्टर मतभेद असूनही वैयक्तिक नात्यांची ऊब कायम ठेवणारे चित्र विधान परिषदेमध्ये बघायला मिळाले आहे. मतभेदांपलीकडलं नातं म्हणजेच की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं बघायला मिळालं. कांदा उत्पादनामध्ये 23% घट. देशातील कांद्याची लागवड जवळपास स्थिर असताना उत्पादन मात्र 11% घटले आहे, तर महाराष्ट्रामध्ये 23% उत्पादन घटले. पेट्रोलचा मुबलक साठा. अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन करण्यामध्ये आले आहे. सध्या जर बघायला गेलं तर पेट्रोलचा मुबलक साठा असून कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले का ते देखील आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.